कळत न कळत आपल्याकडनं काही अशा चुका होतात ज्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. पण मी असं का बोलतो हे आपल्याला कथा ऐकल्यानंतर समजेल. पण त्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन दाबा. स्टोरी कशी होती तुम्ही मला इंस्टाग्रामवर सांगू शकता. आयडी आहे तेजस टॉ स्टोरी. महेंद्र, संजय आणि राहुल हे 3 जिवलग मित्र. नुकताच यांचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि हे मोठ्या कंपनीत देखील कामाला लागणार होते. पण त्याआधी महेंद्रने सांगितलं, चला आता सगळे आपापल्या कामात व्यस्त होतील. पण त्यापुढे काय आता? त्यापुढे आपल्याला कधीच भेटता येणार नाही एकमेकांना. असं बोलताच तिघांमध्ये काही बोलणी चालू झाली आणि नंतर यांनी ठरवले की छानपैकी गोव्याला एक ट्रिप काढायची. कदाचित ही यांची शेवटचीच ट्रिप. त्यानंतर एकदा कामाला लागलं की लवकर वेळ भेटणार नाही. म्हणूनच राहुल बोलला, तसंही माझं गाव कोकणच आहे. मी तिथून गोव्याला सगळे बघून येतो, कसं काय कुठे राहायचंय. एवढं बोलताच या दोघांनाही फार आनंद झाला. हे 8 दिवसानंतर जाणार होते. इकडे राहुल लवकरच तिकडे जाऊ लागला आणि तो गोव्याला गेला. त्याचा फोनही आला की तुम्ही येऊ शकतात, सगळी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. महेंद्र आणि संजय ठरल्याप्रमाणे हे तिकडे जाऊ लागले आणि बघता बघता यांची ती गोवा ट्रिप सुरू झाली. राहुलला त्यांना गोव्यालाच भेटला आणि गोव्याला जाताच यांनी बरीच मस्ती चालू केली. या तिघांनी एकच हॉटेल आणि एकच रूम बुक केली होती. 3 ते 4 दिवस यांचा राहण्याचा बेत होता. सुरुवातीचे दिवस काही चांगले गेले, पण हळूहळू करून राहुल हा मनोरुग्णासारखा वाटू लागला होता. राहुल हा स्वतःच बडबडत करत असायचा आणि एक दिवशी तर हद्दच झाली. हे तिघही बीचवर असताना त्यात संजय हा थोडा खोलातच होता पाण्यामध्ये. पण एवढ्या अवस्थेमध्ये देखील राहुल तिकडे जाऊ लागला. सगळ्यांना आश्चर्य या गोष्टीचं वाटले की राहुलला कधीच पोहता येत नव्हते आणि तो आता पोहू लागला होता. बघता बघता तर तो संजयच्या पण पुढे गेला आणि नंतर संजयला काळजी वाटली. त्यांनी राहुलला आवाज दिला, पण कोणताच प्रतिसाद तिथून येत नव्हता. आजूबाजूचे माणसंही पाहू लागली. संजयने पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्षणी राहुल मागे वळला. बघता बघता तो संजयकडे आला आणि संजयची मान पकडताच त्याला तो बुडवू लागला. हे पाहताच महेंद्रलाही त्याचा राग आवरला नाही. त्यानेही पाण्यात उडी घातली आणि राहुलच्या एक कानाखाली लावून दिली. राहुल जणू बेशुद्धीच्या अवस्थेत आला होता. त्याने त्यालाच तिथून घेतले आणि आपल्या हॉटेलमध्ये नेले. रात्रीच्या क्षणी राहुलला जाग आली. झालेला सगळा प्रकार सांगितला, पण राहुलच्या चेहऱ्यावर कोणताच हावभाव दिसत नव्हता. हे सगळं कमी होतं की काय, तर रात्री अपरात्री तो आता उठून बडबडू लागायचा. या दोघांना फार भीती वाटू लागली होती. पण इकडे राहुल मात्र जोरजोरात हॉटेलमध्ये ओरडत होता. आजूबाजूच्या लोकांनीही तक्रार केली. हॉटेल मालकाने तर स्पष्ट सांगितले की शांत राहावा, नाहीतर तुम्हाला हॉटेलमधनं हाकलण्यात येईल. पण इकडे राहुल एकच बडबडत असायचा, चला बीचवर जाऊ बोलतोय ना. हे असं का बोलतोय ह्याला माहीतच नव्हते, पण तरीही ह्याची कशी ना कशी करून समजूत काढत होते. सकाळ होताच तो बीचवर जात होता. त्या बीचवर बसून तो तिकडे समुद्राकडे एकटक पाहत बसायचा. असेच 2 दिवस निघून गेले होते. पण एके रात्री तो जोरजोरात ओरडू लागला, चला जाऊ बीचवर, मला जायचंय. आणि कोणाचंही न ऐकता
त्यांनी दार उघडले आणि त्या क्षणी तो तिकडे धावत गेला. महेंद्र आणि संजयला कल्पना भेटली आणि ते तसेच तिच्या मागे जाऊ लागले. पण बघता बघता आता रात्रीचे 1:30 ते 2 वाजले होते. बीचवर सगळीकडे शांतता पसरली होती. होते ते फक्त भटक्या कुत्र्यांचे आवाज आणि वरती आकाशात ते चांदणे, एवढंच काही. त्यातही अशा अवस्थेमध्ये हे राहुलच्या मागे धावत गेले. बघता बघता बीच येऊ लागल्या आणि हो, आता हळूहळू करून ते राहुलला शोधू लागले. राहुल यांना कुठेच दिसत नव्हता. ते तसेच त्या बीचवर फिरू लागले. राहुलच्या नावाने हाका मागू लागले. पण यांना राहुल शेवटी दिसलाच. तो तिकडेच एका कट्ट्यावर बसला होता. हे त्याच्या जवळ जाऊ लागले. दोघांनाही फार राग आला होता. ते त्याच्याशी बोलणार तेवढ्यातच महेंद्र बोलला, काय रे, वेळ आहेस का काय? एवढ्या रात्रीचं तुला काय करायचं ते येऊन? महेंद्र त्याला काही ना काही सुनवू लागला आणि राहुलची ती नजर वरती गेली आणि राहुलने सांगितले, ती तुम्हाला दिसते? आणि त्याने त्याचे ते बोट पुढे केले आणि त्या समोरच्या त्या पाण्यामध्ये कोणीच नव्हते. हे पाहताच महेंद्र आणि संजयला फार चीड आली. पण राहुल पुन्हा एकदा बोलला, ती तुम्हाला दिसते? या दोघांनी पुन्हा एकदा तिकडे बघितले. पण यावेळेला त्यांना दिसले की जणू त्या पाण्यावर एक बाई तरंगत होती. तिने लाल साडी घातली होती. तिचे ते भले मोठे केस हे देखील पाण्यातच तरंगत होते. तिचे ते डोळे हे पांढरे होते आणि स्पष्ट चमकत होते. सहज दिसत होते की ही कोणीतरी आत्मा किंवा हाडळच आहे. तिने एक हात राहुलकडे केला आणि जणू राहुलला बोलवू लागली. राहुल ही तिच्या मागे मागे आतमध्ये तिथे जाऊ लागला. कसे बसे महेंद्र आणि संजयने त्याला पकडले आणि त्याला घेऊन जाऊ लागले. पण राहुल इकडे जणू 10 हत्तीचं बळ आलं होतं. यांना आवरत नव्हता. राहुल एकच बोलत होता, सोडा, मला जाऊ द्या, ती बोलवते मला जावं लागेल. आणि क्रूरपणे हसू लागला. पण हे इतक्यातच थांबणार नव्हते. समुद्राच्या त्या लाटा अजूनच जवळ येऊ लागल्या होत्या. त्यात तिकडे राहुलचे चालणे हे मंदावले होते. पण कसे बसे करून राहुलला या दोघांनी हॉटेलमध्ये आणले आणि तिकडेच 2 ते 3 कानशीर वाजवले. हे काय होतं हे यांना कळत नव्हते. दुसऱ्याच दिवशी त्यांनी निघण्याचा निर्णय घेतला. त्याच क्षणी हे तिथून निघाले आणि राहुलला त्याच्या शहरामध्ये सोडले. ते त्याच्या घरी मुद्दामूनच गेले नाही. राहुल हा आता फार खुश वाटत होता. तो त्यांना बघून हात दाखवत होता. या दोघांनी त्याचा निरोप घेतला आणि तेही आपल्या घरी गेले. साधारण रात्रीचा महेंद्रने आपल्या जवळचा कॅमेरा काढला आणि तो हे सगळे फोटोज बघू लागला. त्यात तो मनातल्या मनात बोलला, यार, यावेळेला राहुलने अशी फालतूगिरी केली. पुढच्या वेळेला जर केलं तर मी त्याला सोडणार नाही. महेंद्र आपापले फोटोज बघत होता. पण नंतर त्याचे ते भोळा हे उंचावायला लागले. हात कापायला लागले. डोळे मोठे होऊ लागले. पुन्हा तो तेच फोटो बघू लागला होता. कारण की तो पाहत होता की या 3 जणांच्या फोटोमध्ये फक्त दोघेच होते. हे दोघे उभे तर होते, पण जिथे राहुल असायचा तिथे तर फार अंतर होते. आणि नंतर यांना कळाले की यांनी जो राहुलवर फोटो काढले होते त्यात राहुल दिसतच नव्हता. कॅमेरा खराब होणे शक्य नव्हते. मग आता झालंय तरी काय? त्या क्षणी त्यांनी संजयला फोन लावला. संजयही तिकडे आला. हे दृश्य पाहून त्यालाही घाम फुटला आणि याच वेळेला यांनी फोन लावला तो थेट राहुलला. फोन उचलला गेला. पण त्यावेळेला महेंद्र बोलला की आत्ताच आम्हाला राहुलला बोलायचंय, राहुलला फोन द्या. पण तिथून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्या क्षणी हे दोघं राहुलच्या घरी जायला निघाले. राहुलच्या घरी पोहोचले. त्यांचे दार ठोठावले
राहुलच्या बाबांनी ते दार उघडले. हे आतमध्ये गेले. राहुलच्या नावाने जोरजोरात ओरडत होते. पण महेंद्र त्याच क्षणी तिकडे जोरदारपणे खाली बसला. संजयने त्याला पाहिले. झाले तरी काय विचारू लागला. महेंद्रने त्याचा हात पुढे केला, बोट दाखवू लागला. आणि हे पाहताच संजयही जोरजोरात रडू लागला. कारण की यांनी पाहिले होते की पुढे राहुलचा तर फोटो होता, पण त्याच्यावर हार घातला होता. दिनांक बघितली तर राहुलचं निधन आजपासून 8 दिवस आधीच झाले होते. हे दोघं एकमेकांच्या गळ्यात मिठी टाकून रडू लागले. मग आपल्यावर होता तो होता तरी कोण? बाबांना तर आधी त्यांचा विश्वास बसला नाही, पण नंतर यांनी सगळं काही पटवले. आणि नंतर बाबा सांगू लागले की ती नक्कीच हळद असणार. तिने राहुलला पछाडले होते. आणि हो, नंतर त्याला याच घरी तिने शेवटचा श्वास घेतला होता. त्या हडेला सगळं कळालं होते, म्हणून ती राहुलच्या रूपात तुमचा जीव घ्यायला देखील आलेली. जसं तुम्ही बोललात की तिने बीचवर तुम्हाला नेले, बुडवण्याचाही प्रयत्न केला, पण ती यशस्वी झाली नाही. बरे झाले तुम्ही वाचलात. आता एक काम करा, मारुतीरायाच्या मंदिरामध्ये जाऊन तिकडे त्याला नमस्कार करा आणि तिकडचाच धागा बांधून जवळच्याच एका तांत्रिकाला जाऊन भेटा. हे ऐकताच महेंद्र आणि संजय हे रडू लागले आणि त्या क्षणी मंदिरामध्ये गेले. त्या पुजाऱ्यांनी सांगितले की हा धागा काढू नका, कारण की राहुलच्या रूपात असलेली ती आत्मा तुम्हाला लवकर सोडणार नाही. तसेच झाले. यांनी महिनाभर तो धागा तर ठेवला, पण नंतर यांना राहुलचा त्रास झाला नाही. इकडे राहुलच्या अंत्यविधी तर झाली होती, पण त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी पुन्हा एकदा मोठी पूजा घालण्यात आली. पण इकडे नंतर धागा काढल्यानंतर राहुलचा कधीच त्रास झाला नाही. असं जर कोणावर झालं तर किती वाईट. कथा कशी होती मला सांगायला विसरू नका. इंस्टाग्रामवर आयडी आहे tejas.story. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल नोटिफिकेशन नक्की दाबा. भेटूया पुढील भागांमध्ये.